कोल्हापुरात तुम्ही वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं त्या काळातले अनुभव आणि घरातून आलेले सत्यशोधकी चळवळीची परंपरा, गावामध्ये चालू असणारे शिवाजी उत्सव यासारख्यामुळं तुम्ही कॉलेज जीवनात इतिहासाच्या अभ्यासाकडे वळला का? म्हणजे एक तर गावाकडची परंपरा इतिहासाची आणि सत्यशोधकाची आणि कोल्हापुरात तर शाहू महाराजांच्या वसतिगृहातलं राहून घेतलेलं शिक्षण याचा तुमच्या आयुष्यावर आणि पुढच्या शिक्षणावर परिणाम कसा झाला? ती पार्श्वभूमी तर माझ्या पाठीशी होतीच की मी एका सुशिक्षित शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील त्या काळामध्ये व्हर्नॅक्युलर फायनल झालेले होते आणि थोडंसं माझ्या वडिलांच्याबद्दल मला सांगायला पाहिजे की आज जो मी आहे जसं कर्मवीर भाऊराव पाटलांच्यामुळं आहे आणि शाहू महाराजांच्यामुळं आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर मला माझ्या वडिलांना ठेवावं लागेल. काय कारण माझे वडील हे तर शिक्षणप्रेमी होतेच. हायस्कूल काढण्यामध्ये ज्या ग्रामस्थांचा पुढाकार होता त्याच्यामध्ये ते होते. एखाद्या हुशार विद्यार्थ्यानं जर शाळा सोडली असेल किंवा त्या विद्यार्थ्याचा पालक किंवा बाप हा त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढत असेल तर ते त्याच्या घरी जायचे आणि म्हणायचे, अरे का तू असं इतका हुशार विद्यार्थी, तुला कसं कळेना आणि शाळा शिकव, याला फार मोठा होईल हा. आज जे पुन्हा शाळेत त्यांना घातलं गेलं आणि जे इंजिनियर झाले, वकील झाले, ती मुलं आज त्यांची आठवण करतात. काय असे शिक्षणप्रेमी होते. त्यांचा मी मुलगा. हायस्कूलला असतानाच एक प्रसंग असा घडलेला आहे माझ्या जीवनामध्ये आणि तो असा की आमचं शेत हायस्कूलच्या जवळच होतं. तर आम्ही माझे वडील शेतावर काम करत असू, दुपारची भाकरी खात असू आंब्याच्या सावलीमध्ये. असंच मला वाटते दिवाळीचा सुमार असेल आणि आम्ही आंब्याच्या झाडाखाली, मला तो प्रसंग अजूनही आठवतो, अगदी विविड, ज्याचा माझ्या डोळ्यासमोर आज उभा आहे. आणि जेवता जेवता त्या सुंदर अशा त्या हिरव्यागार अशा रानाकडे पाहून मला असं वाटलं की आपण शेती करावी. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की आबा मला तुम्ही 2 बैल घेऊन द्या. ते एकदम आश्चर्यचकित झाले की आपल्या मुलांना असा प्रश्न का हे करावा, शिकणारा मुलगा हा, तर 2 बैल घेऊन द्या, मी शेती करतो. म्हटले तुला शिकायचं नाही काय? हो मला शिकायचं आहे पण आपणाला शक्य नाही, मला ही सगळी परिस्थिती दिसते आहे आणि मला ते शक्य नाही. तर मला त्यावेळेला ते जे म्हणाले ते माझ्या हृदयावर सगळं कोरून ठेवल्याप्रमाणे आहे. ते म्हणाले, एक बघ, शिक्षणाशिवाय लोकांची कुणाची प्रगती नाही आणि तुला जर शिकायचं असेल तर मी म्हणाले माझा जीव घाण ठेवून मी तुला शिकवेन. जे शेत वगैरे घाण टाकेनच पण तू जीव घाण ठेवून तुला शिकवेन. पण तुझी तर तयारी असेल तर, तुझी तयार नसेल तर ठीक आहे, माझी तयारी, मग शिक म्हणाले, काय वाटेल ते. आणि मग ही हायस्कूलमधली गोष्ट आहे. पण त्यावेळेला मी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शिकायचं. म्हणजे माझ्या ठिकाणी एक प्रकारची जिद्द तयार झाली की आपणाला शिकायलाच पाहिजे, आपणाला वर्गात यायलाच पाहिजे, पहिलं दुसरं तिसरं काहीतरी असं. हे जे आहे हे मला माझ्या वडिलांच्याकडून मिळालं. माझे वडील जर शिक्षणप्रेमी नसते तर कदाचित माझ्याबरोबरचे जे अन्य सहकारी, माझे सहाध्यायी आहेत, जे शेती, चांगली शेती होती, काही मुंबईला गेले, काही कामगार बनले, काही असं काही वेगवेगळ्या व्यवसायात गेले, तशाच प्रकारे मी पण गेलो असतो. म्हणजे मी जे पुढं आलो कॉलेजला, याला सुद्धा पाठीमागं माझी वडील होते, माझी आई अडाणी होती. पण आईमुळं शिक्षणाची प्रेरणा, संस्कार, माझ्या आईची आठवण माझी अशी आहे की माझी आई अडाणी होती. पण तिला एवढं माहीत होतं की शिकलं पाहिजे. जे लोक शिकतात ते मोठे होतात
एवढं साधं सूत्र तिच्या मनात होतं. त्यामुळे ते शिकायला पाहिजे आपला मुलगा. मी जेव्हा पुढची गोष्ट सांगतो, मी जेव्हा युनिव्हर्सिटीत गेलो काय आणि नंतर युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलो, कॉलेजमध्ये आलो, तर मला एक गोष्ट सातत्याने म्हणायची, हे बघ ते पवार साहेब जी झाले ना मोठे, तसं तू व्हायला पाहिजेस. आणि ते ग्रामीण भाषेत काय बोलायची, ते पवार साहेब ज्या खुर्चीत बसला ना, त्या खुर्चीत तू मला बसलेला बघायचं आहे. आता बघा त्या माऊलीचे शब्द वेगळ्या अर्थानं खरे ठरले. कारण मी व्हाईस चान्सलर झालो नाही, कारण मी होणारच नव्हतो. मी प्रिन्सिपल होणार नव्हतो, कारण मी ठरवलंच होतं. व्हाईस चान्सलर होणार नव्हतं, मी ठरवलेलंच होतं. आता तिला काय सांगायचं, मला व्हायचं नाही, मला मिळाली तरी मी होणार नाही. पण किती वर्षानंतर 7-8 वर्षापूर्वी मला शिवाजी विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरनी आग्रह कर करून मला शाहू आपल्या अप्पासाहेब पवारांनी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्राच्या डायरेक्टरशिपच्या खुर्चीमध्ये बसवलं. म्हणजे ज्या खुर्चीमध्ये माझे गुरु डॉक्टर अप्पासाहेब पवार बसले, त्या खुर्चीमध्ये मी बसलो. त्यावेळी मला प्रकर्षाने आठवण झाली ती माझ्या आईची, की जी म्हणत होती की अप्पासाहेब पवारांच्या खुर्चीत तू बसलेलं मला बघायचं. तिला बिचारीला काही माहीत नाही म्हणजे व्हाईस चान्सलर काय किंवा काय. पण एक की अप्पासाहेब पवार फार मोठा माणूस, फारच मोठा माणूस, ज्यानं आपल्या मुलाला बरोबर जवळ घेतलं आणि त्याला काहीतरी मोठं काहीतरी पद दिलं वगैरे असं काहीतरी तिला होतं. तिला काय बाकीच्या गोष्टी माहीत नव्हत्या. आता मी तुम्हाला सांगेन की माणसाच्या आयुष्यामध्ये माझ्याबद्दल मी आपल्याला जरूर एक गोष्ट सांगेन की, आणि जी इतरांना त्यातून काही घेण्यासारखं असेल तर त्यांनी जरूर घ्यावी, की संधी वारंवार येत नाहीत, पुन्हा येत नाहीत. ती एकदाच दार ठोठावते. संपूर्ण माझ्या आयुष्यामध्ये जी काय मी थोडी बहुत प्रगती केली असेल, त्याचं पाठीमागचं हे सूत्र आहे की मिळालेल्या प्रत्येक संधीचा मी फायदा घेतला. मग ती संधी पैशाच्या रूपानं नव्हे, सल्ल्याच्या रूपानं असेल, अनेक रूपानं असेल. परंतु ज्या वेळेला मला असं वाटलं अरे ह्या मार्गाने आपण आत्ता गेलो तर आपला बराचसाच काहीतरी विकास होण्याची शक्यता आहे, प्रगती होण्याची शक्यता आहे, ती गोष्ट मी सोडली नाही. मी मॅट्रिक झालो. कोल्हापुरात आला तुम्ही कॉलेजसाठी, पुढच्या शिक्षणासाठी राजाराम कॉलेजमध्ये. हां, पण ते कसं आलो, राजाराम कॉलेजमध्ये आलो जसं आता मला म्हणजे नियती हा एक विषय, कदाचित अंधश्रद्धा काही लोकांना वाटेल, परंतु डॉक्टर कलाम यांचं आत्मचरित्र ज्यांनी वाचलेलं आहे, अग्निपंख, त्याच्यामध्ये एक असा हे आहे की कलामांना वैमानिक व्हायचं होतं आणि ते सिलेक्शन झालं नाही. विमनस्क अवस्थेमध्ये ते हिंडत असताना गंगेच्या गाठी एक तिथून साधू आला आणि म्हणाला असं का फिरायला लागलायस. त्यांनी थोडक्यात सांगितलं, अरे म्हणाले उद्या तू कोण होणार आहेस हे तुला काय माहित आहे, कदाचित ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठा होशील, हे वैमानिक काय घेऊन बसलास. म्हणजे ते म्हणाले की हे नियतीनं कुठंतरी मला ठरवलंय आणि मला असं नाही असं. आणि त्यातून मग त्यांनी प्रेरणा घेतली. थोड्याफार फरकानं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे घडत असतं. मी आणि माझा मित्र बंडा कुलकर्णी या दोघांनी ठरवलं की आपण कॉलेजला जायचं. आम्ही कॉलेजला जायचं ठरवलेलंच होतं. तुम्हाला खरं वाटणार नाही, त्यावेळेला आमची परिस्थिती अशी होती की आमच्याकडं फक्त 13.5 रुपये होते. कोल्हापुरात आला त्यावेळेस? नाही, कोल्हापुरात यायच्या अगोदर. आणि ते कसले तर मॅट्रिकची पुस्तकं विकून आणि वह्या रद्दी विकून असे 13.5 रुपये आलेले होते आमच्याकडे, बस तेवढेच. अशा परिस्थितीत आम्ही ठरवलं होतं की जायचं. आणि कुठं जायचं तर कराडला सद्गुरू गाडगेरे महाराज कॉलेज जवळचं म्हणून. आणि ठरायचं उद्या जाणार आम्ही. तर आदल्या दिवशी आम्ही फिरून दर त्यावेळेला मी आणि माझा मित्र फिरायला जायचे, गप्पा गोष्टी करायचे, संध्याकाळी देवे लागण्याच्या वेळेला घरी यायचं.
मग असं तर दिवे लागण्याच्या वेळेला घरी येत होतो, तर त्या पाराजवळच्या त्या चौकामध्ये मला कालेकर गुरुजी भेटले. हे कालेकर गुरुजी म्हणजे मोठं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं गावातलं. ते शिक्षक तर होतेच, पण नाटकात काम करायचे, नाट्य दिग्दर्शक होते, पोवाडेकार होते आणि बऱ्याच आणि शिवाय सामाजिक कार्यकर्ते होते. शिक्षणाची आवड होती. कर्मवीर भाऊराव पाटलांचे ते या परिसरातले ते कार्यकर्ते. शाळा काढण्यामध्ये त्यांचा मोठा हे भार. मग ते म्हणाले, काय ठरवलेस? तर मी म्हटलं कॉलेजला जायचं ठरले. कुठं जाणार आहेस तू? मी म्हटलं गाडगे महाराज कॉलेज कराडला. अरे म्हणाले, तिकडे जाऊ नकोस. अरे शिक्षण संस्थेमधला माणूस, त्यांचा अभिमानी, पण मला ते म्हणतायत तिकडे जाऊ नकोस. अरे तू कोल्हापूरला जा. कोल्हापूरमध्ये रामचंद्रराव आपली जी आहेत, रामभाऊ आम्ही त्यांना म्हणायचे, सगळे गाव रामभाऊच म्हणायचं. रामभाऊ आहेत आणि ते गरीब विद्यार्थ्याला मदत करतात, तुला चांगली मदत होईल. आणि शाहू महाराजांचं ते गाव आहे, तिथं वसतिगृह आहेत गरीब मुलांच्यासाठी. थोड्या पैशामध्ये ते होते. आपले गुलाबराव नाही का शिकले माझ्या अगोदर, एक 7-8 वर्ष गुलाबराव, ते BSc झाले, मी BA झालो. ते याच इथे शिकले. पहिला आमच्या गावचा माणूस जो येणारा कोल्हापूरला. आणि बरं म्हटलं, चांगली गोष्ट आहे आणि तू याचा विचार कर, घरी गेल्यानंतर वडिलांना सांग, माझा निरोप सांग म्हणाले. आणि मी घरी आलो, वडिलांना सांगितलं की मला कालेकर गुरुजी म्हणत होते तिकडं कराडला का जातोस, तिकडे कोल्हापूरला जा आणि तिथं रामभाऊ आहेत, त्यांची मदत तुला होईल. आता खिशामध्ये त्या काळामध्ये 1 रुपयासुद्धा म्हणजे तसा नसताना आम्ही कॉलेज शिक्षणाची उडी घेत होतो. अशा वेळेला एक आशेचा किरण आम्हाला दिसला की जर आपण कोल्हापूरला गेलो तर रामभाऊंचा काहीतरी आपणाला उपयोग होईल. ह्या एकाच आशेच्या किरणामुळं आम्ही ठरवलं. वडील म्हणाले, अरे रामभाऊ माझ्या परिचयाचे आहेत, चांगले मला ओळखतात वगैरे, कारण ते एकाच वयाचे होते ना. आणि वडीलही व्यापार करत होते थोडेफार, तेही व्यापारी. आणि मग मला वडील घेऊन पंडा गेला इकडं वेलिंग्टन कॉलेजला आणि मी गेलो कोल्हापूरला. वडील मला कोल्हापूरला घेऊन आले. आणि आता काहीतरी पैसे पाहिजेत, 10-12 रुपयामध्ये काय होणार, म्हणून माझ्या मित्राच्या वडिलांच्याकडे गेले, जे वडील शिक्षक होते त्याचे, आणि त्यांच्याकडून एक 60 रुपये उसने आणले. ते 60 रुपये आणि हे 13.5 रुपये असे घेऊन आम्ही व्हाया कराड, मला अजून आठवते कारण त्यावेळेला बंडाच्याच दारामध्ये रात्रीच्या वेळेला अंगणामध्ये कुऱ्हाड पडली ती उलटी अशी, आणि ती मला दिसली नाही आणि त्याची ठेच लागली आणि त्यामुळं अंगठा माझा बराचसाच फाटलेला होता आणि बँडेज वगैरे बांधलं होतं. आणि मी अंगामध्ये ताप असताना मी कोल्हापूरला आलो पहिल्यांदा बघितलेलं कोल्हापूर मी सांगतो. आणि कोल्हापूरचं सर्व क्षेत्राचा त्या लौकिक. त्यानंतर मी 100 वेळा कोल्हापूरला आलो, 1000 वेळा कोल्हापूरला आलो असेल, पण ते जे पहिल्या दिवशी जो आलोय ते विसरलो नाही. याचं कारण अंगामध्ये जवळजवळ त्यावेळेला 103-104 ताप असावा. आणि खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर कुठं तर कांदा बटाटा मार्केट झालं त्या लक्ष्मीपुरीमध्ये. त्यावेळेला एका रस्त्यानं बोळातून गाडी जाणार, दुसऱ्या बोळातून बाहेर पडणार, असं ते स्टँड होतं. त्या स्टँडला उतरलो, खाली उतरलो आणि आम्ही टांगा विचारला तर टांगा सांगितलं 1.5 रुपया. आता 1.5 रुपया खर्च करण्याची आमची ऐपत नव्हती. त्यामुळं लक्ष्मीपुरीपासून रामभावांच्या बंगल्यापर्यंत आम्ही दोघं बापलेक चालत 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 हळूहळू
आणि तिथं गेल्यानंतर मला आठवतंय, तिथे गेल्यानंतर मी अक्षरशः बैठक होती त्यांची, तिथे गादी वगैरे होती, त्यानंतर तक्के होते, गादी मला आठवतं त्या दिवाणखान्यामध्ये. तिथे गेलो मी, सतरंजीच्या त्या टोकावर बसलो आणि मला चक्कर आली, ग्लानी आली आणि मी आडवा झालो. जवळजवळ तास दीड तास. मग म्हणाले काय झालं मुलाला, काय झालं वगैरे असं तसं वगैरे. आता हा माझा कोल्हापुरामधला पहिला प्रवास. आणि मग रामभाऊनी सांगितलं ठीक आहे तुम्ही राहा म्हणाली, निदान राहण्याची तरी सोय झाली आमची तिथं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा गडी दिला. जा रे म्हणाले, यांना वस्ती बोर्डिंगमध्ये प्रवेश, ते बोर्डिंग दाखव. आणि त्यानं जे आम्हाला नेलं ते शाहू मराठा बोर्डिंगमध्ये नेलं. ते म्हणाले इथं जेवणाची वगैरे काही सोय नाही आणि इथं टर्म फी आहे काय ती 100-150 रुपये वगैरे. आता 100-150 रुपये नुसती टर्म फी, राहण्याची वगैरे ती शक्यच नाही, जेवणाची सोय नाही. नाही ना म्हटलं, हे नाही ते वसतिगृह. मग कुठलं वसतिगृह? अहो म्हटलं ते जरा गरीब मुलांचं वसतिगृह असते ते म्हणजे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग. तिथं आम्ही गेलो आणि तिथं तो प्रवेश घेतला. तो विषय वेगळाच आहे. तर अशा प्रकारे मी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये आलो आणि राजाराम कॉलेज राजाराममध्ये आलो. तर सांगण्याचा मुद्दा असा की मला नेहमी असं वाटतं की कालेकर गुरुजींनी जर मला कोल्हापूरचा अंगुली निर्देश केला नसता, मार्ग दाखवला नसता, तर मी आलो नसतो. तर माझी पुढची प्रगती झाली नसती जी कोल्हापूरनं घडवली. कोल्हापुरात तुम्ही आल्यानंतर कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या काळात कोल्हापूरचं वातावरण, कोल्हापुरातली माणसं, कोल्हापुरातल्या चळवळी यांचा तुमच्या महाविद्यालयीन शिक्षणावर आणि पुढच्या जडणघडणीवर कसा परिणाम झाला? कारण त्या काळात कोल्हापूर चित्रपट, संगीत सगळ्याच क्षेत्रात पुढं असणारं कोल्हापूर, ह्या सगळा तुमचा महाविद्यालयीन जीवनावर, आयुष्यावर परिणाम नक्की झाला असणार. मला एकतर कोल्हापूरविषयीचं एक आकर्षण होतं ते 2 गोष्टीमुळं. एक म्हणजे कोल्हापूर हे शाहू महाराजांचं नगर, ज्या शाहू महाराजांच्याबद्दल आम्ही लहानपणापासून खरं म्हणजे वाईटच ऐकलेलं होतं. बरोबर, फारच. कारण मगाशी मी जे म्हणालो ना, गुलाबराव पवार जे BSc झाले आणि जे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्येच होते, 4 वर्षात राहून ते जेव्हा शिक्षक झाले त्यावेळेला एका वेळेला मला भेटले होते. त्यावेळेला त्यांनी ज्या कथा सांगितल्या शाहू महाराजांच्या, त्या विकृतच होत्या सगळ्या. म्हणजे तो काळ असा होता की शाहू महाराजांचं महत्त्व कोल्हापूरच्या लोकांनाही कळत नव्हतं. त्या काळामध्ये कोणत्या कथा प्रस्तुत कराव्यात, कोणत्या कराव्यात, हे लोकांना त्यावेळेला ज्ञान नव्हतं. शाहू महाराजांचे महत्त्व आणि शाहू महाराजांच्या कार्याचं एकूण जो काही जो दिगंध अशी जी कीर्ती झाली ही नंतरच्या काळामध्ये, विशेषतः 1974 नंतरची. पण आपण अशा एका नगरीमध्ये आलेलो आहोत की ज्या ठिकाणी जायंट्स निर्माण झाले आणि ज्यांनी शाहू महाराजांना पाहिलं होतं, जे शाहू महाराजांच्या संस्कारात वाढले, असे लोक अजूनही हयात होते. तुम्ही कोल्हापुरात आलो त्यावेळेला. ज्यांनी मला हात दिला, ज्यांनी मला जवळजवळ अर्धी प्रिशिप दिली, ते मामासाहेब मिंचेकर त्यावेळेला चेअरमन होते बोर्डिंगचे. त्या मामासाहेब मिंचेकरांना धाडस करून मी भेटायला गेलो. तो फार रागीट होते. कशाला आलास, इथून सुरुवात करणार काय? आणि मग असं आहे मी, अरे गरीब विद्यार्थी सगळेच असतात, मग सगळ्यांना देणार काय मी, असं तसं तर बोलायचे. पण अंतःकरणातून ते दयाळ होते. त्यांनी मला फ्रीशिप दिली. हे सगळं झालं. ते मामासाहेब मिंचेकर जेव्हा तरुण होते, 20-22 वर्षाचे, त्यावेळेला शाहू महाराजांचे कार्यकर्ते होते. जयसिंगपूर पेठ वसवली त्यावेळेला त्या पेठीच्या निर्मितीच्या मागं हे मामासाहेब मिंचेकर आहेत, सुपरवायझर म्हणून त्यांना नेमलेलं होतं. पुढं
1920 साली जेव्हा कोल्हापूरमध्ये खंडेराव बागल होते, बाबूराव यादव होते, ही जी मंडळी होती, ह्या मंडळींनी हे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग काढलं. त्याची सुरुवात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वार लावून काही विद्यार्थी शिकवले त्यांनी. हे शाहू महाराज सगळं पाहत होते. तर त्याच्यामध्ये मामासाहेब मिंचेकर होते. म्हणजे शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगच्या संस्थापकापैकी एक संस्थापक मामासाहेब मिंचेकर. त्यांना आम्ही पाहिलं. शाहू महाराजांच्या खडखड्यामध्ये जे शाहीर लहरी हैदर असायचे, दरबारी शाहीर काय, तर ते लहरी हैदर आम्ही पाहिलेले आहेत. शाहू महाराजांच्या सभासातली माणसं तुम्हाला बघायला मिळत हे माधवराव बागल काय, त्यांच्याकडून ऐकलेले शाहू महाराज आणि त्यावेळचं कोल्हापूर हे कसं होतं हे लोक तुम्हाला सांगत असणार ना, शाहू महाराजांच्या आठवणी वगैरे. नाही, त्यावेळचं जे कोल्हापूर आहे हे बरंचसंच ज्याला काय आपण म्हणू, ऐतिहासिक पेहराव पांघरलेलं कोल्हापूर होतं. काय की असं वाटायचं की आपण, कारण संस्थानी कारभार अजून चालू आहे असंच वाटायचं बऱ्याच वेळेला. आणि त्यावेळेला मिरवणूक निघायची, दसऱ्याची मिरवणूक निघायचं. चित्ते असायचे, हत्ती असायचे, उंट असायचे. मी अजून बघितले ज्या चित्त्याबद्दल आता आपण फक्त चर्चा करतो, ते चित्ते आम्ही बघितले. 4-5 चित्ते, उंट वगैरे असे सगळ्या भाषे. आणि पहिले 1-2-3 वर्ष मला वाटते 60-61 सालापर्यंत त्या काळातले विद्यमान छत्रपती जे होते शहाजी महाराज, ते दसऱ्याच्या निमित्तानं दरबार भरवायचे भवानी मंडपामध्ये. तो दरबारही मी बघितलेला आहे. म्हणजे हा सगळा नाही म्हटलं तरी कळत न कळत इतर कोणत्याही गावाला महाराष्ट्रामध्ये जो वारसा मिळाला नाही आहे, तो वारसा अनुभवायला मिळत होता, कॉलेज जीवनात पाहायला मिळत होता. पद्मराजांचं लग्न पाहिलंय आम्ही, पद्मराजांची वरात हत्तीवर निघालेली ती बघितलेली आम्ही. हा सगळा विषय होत असता आकर्षणाचा त्या काळामध्ये. आणि चित्रपट क्षेत्रात पण कोल्हापूर त्यावेळेला पुढे होतो. त्यावेळेला भालजी पेंढारकर, तर ते ज्यांना आम्ही पाहू शकत होतो. काय बाबूराव नुकतेच निवडलेले होते, बाबूराव पेंढार. काय अशा पद्धतीनं जर पाहिलं तर आपणाला असं दिसेल की कोल्हापूर हे एक प्रकारचं कलापूर. महाराष्ट्रातनं लोक चित्रपट सृष्टीकडे वळायचे कोल्हापूरसाठी. म्हणजे राज कपूर सारखा माणूस सुद्धा कोल्हापुरात यायचा. तुम्ही खेड्यातून आलेलं, तुम्हाला तर खूप आकर्षण असणार. तुम्हाला असं कधी वाटलं नाही तिकडं त्या क्षेत्राकडे आपण जावं? कारण सगळ्या महाराष्ट्रातून लोक चित्रपटासाठी चालू होता. मी जे आलो होतो ते शिकण्याकरता आलो होतो. आम्ही हा विचारच करू शकत नव्हतो की असं काय आम्ही, कारण त्याच काळात नेमकं माडगुळकर पण इकडे आलेले होते ना. नाही, तो विषय पूर्वीचा आहे, माझ्याही पूर्वी, तुमच्या अगोदरचा, औंधात फार पूर्वीचा आहे विषय. पण तुम्हाला कधी आकर्षण वाटलं नाही त्या क्षेत्रात? नाही, आकर्षण असं वाटलं नाही. शिक्षणातच आपल्याला करायचं. मग राजाराम कॉलेजमध्ये आल्यानंतर मग तुम्ही BA तिथंच झालात? हा, BA झालो, MA झालो. मग अप्पासाहेब पवारांचा सहवास कसा आला तुम्हाला? तो फार उशीर आला. म्हणजे आता मी थोडंसं ॲज ए राजारामियन थोडंसं राजाराम कॉलेजच्या आठवणी ह्या सांगायला पाहिजेत की राजाराम मध्ये खरं म्हणजे माझी खरी जडणघडण झाली. त्यावेळेला प्राचार्य कोण होते? प्राचार्य त्यावेळेला डॉक्टर C.D. देशपांडे होते, जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भूगोलतज्ञ होते. 6 फूट उंचीचा गोरापान माणूस. तो रुबाबच वेगळा होता त्या काळामध्ये. एक तर आमच्या कॉलेजचाच रुबाब पॅलेशियन रॉयल होता. म्हणजे रॉयल बिल्डिंग अजूनही, म्हणजे आता खरंच विषयी थोडी हायस्कूल आलं नाही नंतरच्या काळामध्ये, आता तसं राहिलं नाही. पण ज्यावेळेला राजाराम कॉलेज ऐन भरात होतं, आमच्या वेळेला ते तसं तो भर अजून होता. शेवटी कॉलेज म्हणजे काय? कॉलेज म्हणजे त्या कॉलेजमध्ये असणारे प्राध्यापक, त्यांची अकॅडमिक उंची, त्यांचं कर्तृत्व. बाळकृष्ण पण तिथंच होते ना? हां, बाळकृष्ण होते. डॉक्टर VK गोकाक,
डॉक्टर बाळकृष्ण, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले त्यानंतर आमचे बॅरिस्टर खर्डेकरांचा डॉक्टर आप्पासाहेब पवार, हे अशी सगळे राजाराम सगळी मधले. मोठी माणसं होऊन गेलेली. आणि या मोठ्या माणसांच्या पैकी 70-80% तशा प्रकारची माणसं आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला होती तिथे. डॉक्टर एन उपाध्येसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पाली आणि अर्धमागधीमधला तज्ज्ञ आम्हाला अर्धमागधी शिकवायला होते. एवढा मोठा माणूस, खरं वाटणार नाही, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा माणूस CV रमन सारखे दिसायचे ते. तसंच तो फेटा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, साफा, चष्मा, त्यानंतर थ्री पीस सूट, ते आत परत जॅकेट, त्यानंतर ते असं घड्याळ पूर्वीचं खिशाला लावलेलं एवढं असं गोल घड्याळ. पण ते घड्याळ काढून असं मनगटातल्या घड्याळ बघणार नाही, घड्याळ काढून बघणार, परत ठेवणार काय, आणि फुल सूटमध्ये येणार. कशावर येणार? जुन्या सायकलीवरून येणार. खरं वाटणार सूट, हां, सायकलचं सायकलून येणार. फक्त प्राचार्य तेवढे टांग्यातून येणार. मला अजून आठवते, प्राचार्य आणि प्राचार्यांच्या कन्या असे 2 जण यायचे. कॉलेज कसं होतं, त्यावेळची पोशाख कसे होते, तर मग खरं वाटणार नाही. आज सर्वच मुली पंजाबी ड्रेस घालतात, पण त्या काळामध्ये पंजाबी ड्रेस घालणारी फक्त ती एकमेव मुलगी होती, प्राचार्यांची मुलगी. ती आली की आम्ही बघत बसायची. पंजाबी ड्रेसमध्ये मुलगी. स्कर्टही आलेला नव्हता, स्कर्ट नव्हता त्यावेळेला. स्कर्टची फॅशन नंतर आली आणि मग सगळीकडे पसरली. आणि तेव्हा स्कर्ट घालून येणारी दुसरी एक मुलगी होती, ती सरदार सावंत यांची कन्या. म्हणजे पंजाबी ड्रेस घालणारी एक मुलगी, स्कर्ट घालणारी दुसरी मुलगी, अशा 2 मुली अपवादात्मक सोडल्या तर बाकीच्या सगळ्या मुली ह्या साड्यामध्ये येत असत. मुलींचं प्रमाण होतं तेव्हा जास्त. हो, निम्म असायचं. कोल्हापुरातल्या मुली असायच्या ना त्या सगळ्या, आणि सदन घरातल्या. तसे काही गरीब, आज जसं अगदी गरीब घरातल्या मुली दिसतात तसं नव्हतं. तसं फक्त सरदार आणि मोठ्या घरातल्या मुली असतात. आणि मुलांच्याकडं ते राजाराम कॉलेज आहे, लक्षात घ्या. त्याला परंपरा आहे, संस्थानी परंपरा आहे, सगळं आहे. तर जवळजवळ 70% मुलं ही श्रीमंत वर्गातली, सरदार घराण्यातली, उच्च मध्यमवर्गीय अशी असायची. आणि दलित समाजामधली, शेतकऱ्यांची मुलं अशी नुकतीच आमच्यासारखी अशी ती सुरुवात झालेली होती. तर राजाराममध्ये मी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं सगळं इंग्रजीतून शिकवलं जाते. तेव्हा हुशार मुलं इंग्रजीतून पेपर लिहिणार, तेव्हा आपण सुद्धा इंग्रजीच माध्यम स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मी इंग्रजी माध्यम तर कंपल्सरीच होतं, पण ज्यांना मराठीत लिहायचं आहे ते मराठीत लिहू शकत होते. पण इंग्रजी माध्यम मी लिखाणासाठी निवडलं, म्हणजे पेपर्स इंग्रजीतून द्यायचे. आणि पहिल्यापासून मी असं ठरवलं की आपण चांगल्या हुशार विद्यार्थ्यांच्या समवेत राहायचं. आणि म्हणून मी पहिल्यापासून, मला आठवते की पुढे तो मोठा इंग्रजीचा प्राध्यापक झाला सुरेश जोशी, दुसरा घाटे, अशा 2 ब्राह्मण मुलांच्या मध्ये मी बसायचो. बरं, आता मी त्यांची कशाच्याच तोडीचा नसायचा. मी तर अगदीच खेडेगावात आलेला, विजार शर्ट आणि साधं चप्पल घालणारा मुलगा. पण मी ठरवलं होतं की आपणाला ही लढाई जिंकायची आहे. दोर पाठीमागचे आपले तोडलेले आहेत आणि आपणाला पुढे जायचं आहे, हार नाहीच आहे, कुठंच हार घ्यायची नाही आहे. ही जिद्द मला माझ्या वडिलांनी मला दिलेली होती. आणि म्हणून मी मोठ्या जिद्दीनं काम करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, आणि त्याचे परिणामही मला दिसून आले. पहिल्या 6 मी 2 विषयामध्ये पहिला आलो. एक होतं सिव्हिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि दुसरं होतं अर्धमागधी. आपणाला जास्तीत जास्त या ठिकाणी सवलत घेता आली पाहिजे. फी त्यावेळेला टर्म फी 50 रुपये, म्हणजे ज्याच्यातून जिमखाना फी, लायब्ररी फी, त्यानंतर गॅदरिंग फी, अशा एक 50 रुपये.
आणि ट्युशन फी ही गेल्या गेल्या एक 50, नंतर एक 50, त्यानंतर दिवाळी सुट्टीनंतर एकदा 50 आणि नंतर परीक्षेचा फॉर्म देतो त्यावेळेला 50. अशा 4 हप्त्यामध्ये 50, 50, 50, 200 रुपये. आणि जिमखाना फी ही 50 रुपये. म्हणजे अशी साधारणपणे 250 रुपये त्यावेळेला फी होती. पण 250 रुपये फी म्हणजे आजचे 2.5 लाख असा त्याचा अर्थ. ती सुद्धा भरण्याची ऐपत आमच्याकडे नव्हती.